तुम्ही कमवलेलं आहे तुमच्या कर्तृत्वाच्या आधारावर. क्रिकेटचा खेळ देखील ऊर्जा देणारा आहे आणि तोच फॉर्मॅट तुम्हाला आकर्षित करतो. म्हणजे तुम्ही जर एका सामन्यामध्ये चांगला खेळ खेळलात तर तुम्हाला मॅन ऑफ द मॅच मिळेल. पूर्ण स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली तर बेस्ट बॉल, स्पर्धेमध्ये चांगली फलंदाजी केली तर बेस्ट बॅटर आणि सर्वोत्कृष्ट खेळी जर केली, ओव्हरऑल परफॉर्मन्स तुमचा चांगला असेल तर मॅन ऑफ द सिरीज. त्याचमुळे क्रिकेटचा खेळ तुम्हाला आकर्षित करतो तुमच्या वैयक्तिक खेळाला. या ठिकाणी चांगला मान सन्मान मिळतो आणि म्हणूनच क्रिकेट हा खेळ आता भारतभर मोठ्या प्रमाणात उच्च स्तरावर खेळला जातो. आणि आता उज्ज्वल एक प्रॉमिसिंग नाव आहे. आपण या लगेच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी उज्ज्वल द बेस्ट बॉलर ऑफ वडूनवगर. नेहमीच चांगली स्टार्ट त्यांच्या मिळते. वडूनवगरचा ग्रामीण संघ जेव्हा जेव्हा खेळतो तर सन्माननीय विकी इताडकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार उज्ज्वलला देणार आहोत. कॉंग्रॅच्युलेशन उज्ज्वल. ॲज एक्सपेक्टेड ॲज ऑलवेज एक चांगली स्टार्ट तुमच्या वतीनं आईदेवी वडूनवगर संघाला मिळालेली आहे. प्रत्येकाचा फोकस हा फलंदाजावरच असतो की फलंदाजाने चांगली कामगिरी करायला हवी. पण ॲज अ कॉमेंटेटर प्रत्येक इंडिव्हिज्युअलने चांगला खेळ करायला हवा असंच माझं मत आहे. आणि नेहमीच वडूनवगरसाठी चांगली गोलंदाजी मी खेळता. काय सांगाल या प्रवासाबद्दल? या सीझनमध्ये वडूनवगर संघाचा खेळ एकंदरीत कसा राहिला आहे? तुमच्या बॉलिंगवर तुम्ही स्वतः खुश आहात का की अजून इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं आहे? थोडी प्रॅक्टिस पाहिजे सर. आणि टीमचं काय नाही सर, अप्स अँड डाऊन येतच राहतात. अप्स अँड डाऊन्स येत राहतात, पण दिनेशजी चौगुले टीम बॉन्डिंग आणि टीम इम्प्रूव्हमेंटसाठी जे प्रयत्न करतात. खरं तर आपण दिवाळी चषकामध्ये पाहतो वडूनवगरचे 16 संघ खेळतात. तर संघामध्ये खेळाडू असणं आणि स्पर्धात्मक क्रिकेट खेळणं हे खूप वेगळी बाब आहे. त्याचमुळे जितकं जास्त तुम्ही बाहेरचं क्रिकेट खेळाल तितके तुम्हाला चांगली संधी मिळेल आणि तुम्हाला शिकण्याची संधी मिळेल. तर भिवंडीच्या क्रिकेटमध्ये आपण नेहमीच पाहिलेलं आहे की तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळते, पण संघामध्ये खेळाडू येणं आवश्यक आहे. कामामध्ये थोडी तडजोड करून संघामध्ये प्रवेश घेणं आवश्यक आहे. काय वाटते, संघामध्ये नवीन खेळाडू आले पाहिजेत? दिनेश चौगुले बोलला तर सर एक लेजंडरी क्रिकेटर आहेत आणि त्यांच्या ते आहेत म्हणून आम्ही आहोत आताच्या घडीला. आणि प्रत्येक ज्युनियर प्लेअरला प्रोत्साहन देतात, मार्गदर्शन करतात. ते आहेत म्हणून आयदेव टीम आहे. व्हेरी गुड, ऑल द बेस्ट. तुम्ही देखील एक उत्कृष्ट गोलंदाजी सादर केलेली आहे आपल्या संघासाठी आणि नक्कीच गावामध्ये खेळाडू खूप असतात, पण प्रत्येकाने सहभाग घेऊन आपल्या गावाचं नाव उंच करायचं असते आणि वडूनवगर गाव त्यामध्ये वरच्या दर्जावर आहे. खूप चांगला खेळ वडूनवगरचा आपण वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पाहिलेला आहे. तर असाच खेळ आपण पाहत राहणार आहोत. आपण पाहताय अध्यक्ष चषक एक फ्री एंट्री टुर्नामेंट आहे. 4 षटकांचा फॉर्मॅट, द्रुतगती फॉर्मॅट आपण म्हणू शकतोय. प्रत्येक भिवंडी परिसरातील संघाला भिवंडी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून संधी देण्याचा प्रयत्न अध्यक्ष साहेबांचा म्हणजे सन्माननीय सुजितदादा पाटील यांचा राहिलेला आहे. आपण पाहत राहा एकत्र प्रिन्स मूवीज या यूट्यूब वाहिनीवर. आपण करूया समालोचन कक्षामध्ये बदल. ऐकूया आवाज समीरजी ठाकरे यांचा. थँक्यू. थँक्यू सो मच मनीष पाटील सर. आपण पाहतोय अगदी लवकर तो सामना फिनिश केला. केतन पाटीलनं कमालीची बॅटिंग केली, रन चेस करत असताना. पुढचा सामना आणखी एक मोठा सामना आता प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या ठिकाणी संघ पाहायला मिळतील सोनादेवी टेमकर आणि त्यांच्या विरोधात वीर तानाजी दापोडे. दोन महान संघ ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर उभे ठाकताना आपण पाहणार आहोत. सलामी वीर मैदानामध्ये एंटर होताना वीर तानाजी दापोडे संघाचे ज्युनियर ओपनर आपण पाहतोय दिनेश पाटील आणि हर्षद चौधरी. हे ज्युनियर ओपनर्स आहेत. आपण अनेक वर्षांपासून वीर तानाजी दापोडे क्रिकेट संघाचा खेळ पाहत आलोय आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये विशेषतः या दोन्ही सलामी वीरांनी चांगला खेळ करून संघाला मोठमोठ्या स्पर्धा जिंकून दिल्यात. त्याच्यामुळे याही स्पर्धेमध्ये त्यांच्याकडनं तीच अपेक्षा असेल. मात्र एका बाजूला सोनादेवी टेमगड चालू वर्षाचा आपण जर विचार केला तर मला वाटतं मागच्याच वीकमध्ये एक ट्रॉफी त्यांनी जिंकली. त्याच्यामुळे त्यांचाही आत्मविश्वास आता हाय पाहायला मिळाला. विशेष म्हणजे श्याम चौधरीने खूप चांगल्या प्रकारे संघाला लीड केलं. अध्यक्ष चषक 2023-24 हा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील हा 6वा सामना आपल्याला पाहायला मिळेल. या अगोदरच जय हनुमान टेंभोली संघाने 2 विजय मिळवले, मंद्रा मारुती काल्हेर संघाने 2 विजय मिळवले. त्यानंतर आपण बघितली मॅच आईदेवी वडूनवगर संघाने 1 विजय मिळवला आणि हा सामना सध्या टेमघरच्या विरोधात दापोडे. इथेही चांगलं बॅटल रंगेल यात शंकाच नाहीये. युद्ध चांगले रंगेल
दोन फिल्डर्स आपण पाहतो सर्कलच्या बाहेर पाहतोय. पॉवर प्लेचं षटक, त्यामध्ये एक डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर तैनात केलाय आणि एक फिल्डर आपण पाहतोय लॉंग ऑनला तैनात केलाय. ऑन साईडला जर आपण विचार केला तर इनसाइड रेन शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक फिल्डर शॉट फाईन लेगला, एक क्षेत्ररक्षक फ्लाय स्लिपमध्ये पाहतोय आणि एक फिल्डर आपण पाहतोय बॅकवर्ड पॉईंटला, एक शॉट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ आणि एक फिल्डर कव्हरला पाहायला मिळतोय. तर अवेश तयार, पहिलं षटक घेऊन मार्गस्थ. पॉवर प्लेचा अवेश पाटील सामना करेल हर्षद चौधरी. जयदुर्गा टेमघरपाडा संघ कर्णधार, आपण संपर्क साधा ऑर्गनायझिंग कमिटीशी. हरी जोशी. पंचांचा अधिकृत इशारा आलेला आहे, ग्रीन सिग्नल. मॅचला होते सुरुवात. आवेश पाटील तयार होतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट, सामना करेल. हर्षद पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, फिल्डर प्रयत्न करतो मिड विकेटचा. ओ माय गॉड, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक उभा होता आणि जवळपास शॉर्ट मिड विकेट पर्यंत तो आला. कॅचचा प्रयत्न त्याने केला, मला वाटतं कॅप्टन तिथे होता, तेजसनं खूप चांगला प्रयत्न केला, मात्र अपयश त्याच्या पदरी आलं आणि पहिल्याच बॉलवर विकेटची संधी होती. एक रन पूर्ण केली जाते. हार्डलेनवर बॉल पिच केला होता, क्रॉस बॅटेड स्ट्रोक एलिव्हेशन जास्त, फोर्स कमी, क्षेत्ररक्षक खूप दुरून आले आणि यालाच म्हणतात जिद्द. क्रिकेटच्या खेळामध्ये जिद्द तुमच्याकडे असेल तर तुमच्याकडे अजून जास्त ऊर्जा येते आणि तेच जिद्दीचं क्रिकेट. जवळपास त्यांनी 20 मीटर अंतर कापलं, बॉलपर्यंत पोहोचले इतक्या कमी वेळामध्ये. डेडिकेशन लेवल टॉप मोस्ट. हो डेफिनेटली, आणि हेच सर खरं कॅप्टनचा खेळ आहे. सेनेचा सेनापती जेव्हा असं कार्य करत असतो तेव्हा सेना त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून चांगलं कार्य करत असतं. आवेश पाटीलनं पहिल्याच बॉलवर ऑपॉर्च्युनिटी क्रिएट केली होती, विकेटची संधी त्यानं निर्माण केली होती. पुन्हा ओव्हर द विकेट, VIP डायस कडनं गोलंदाजी करताना समोर दिनेश पाटील ऑन द राईट्स. फटका तर चांगला आहे आणि धावा देखील मिळतील का? ओ माय गॉड, एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या एफर्ट साठी. तेजस आज कमाल करतोय आउटफील्ड मध्ये. 6 धावा जवळजवळ होत्याच त्या, मात्र मी म्हणेल इथे 4 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. हे पाहू शकता रिप्ले मध्ये, ऑन द राईट स्विंग केला होता आणि काय एफर्ट पाहायला मिळाला. काय म्हणाल मनीषजी? ओ माय गॉड हा शब्द खूप कमी वेळा समालोचकांच्या मुखातून निघत असतो आणि तेच पाहायला मिळालं. अमानवीय प्रयत्न मिळाला, पूर्णपणे बॉडी मागच्या दिशेने घेऊन जाऊन बॉलला आत ढकलून ते स्वतःला सीमारेच्या बाहेर घेऊन गेले, पण बॉल काही जाऊ दिला नाही. यालाच म्हणतात डेडिकेशन. आजच्या सत्रामध्ये, आजच्या दिवसातली बेस्ट फिल्डिंग. अवेश पुन्हा तयार होतोय, यावेळेला वेगामध्ये बदल केलाय, पुन्हा कॅच ड्रॉप. एका बाजूला आपण पाहतोय की चांगलं क्षेत्ररक्षण होतं आणि एका बाजूला खराब क्षेत्ररक्षण. सहज सोप्पा झेल सोडला. विघ्नेश त्या ठिकाणी सज्ज होता. फुल टॉस बॉल फक्त हवेमध्ये खेळले होते, जणू काही कॅचिंग प्रॅक्टिस देत आहेत. हे पाहू शकता. वॉट ऑफ फिल्डिंग, अमेझिंग, आउटस्टँडिंग. चला, जय हरी रांजोळी संघाने लगेच रिपोर्ट करायचं आहे. जय हरी रांजोळी, आपण रिपोर्ट करा. आपला सामना पुढचा असणार आहे. धावसंख्या 4. यावेळेला दुरून खेळण्याचा प्रयत्न होता, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावे ते मिळेल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ आणि धावसंख्या 5 वर. अवे फ्रॉम द बॉडी हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. फुटवर्क दिसून आलं नव्हतं खरं तर. हर्षद पॉवर प्लेमध्ये ज्या खेळासाठी ओळखला जातो तो खेळ त्याच्या माध्यमातून आता पाहायला मिळाला नाहीये. खरं तर आता तरी सुरुवातच झाली आहे डावाची. 4 ओव्हरच्या मॅचेसमध्ये आपण पाहिला वेळ असतो फलंदाजांकडे, त्याच्यामुळे आता कुठेतरी सेट होण्याचा प्रयत्न केलाय. अवेश पुन्हा वळतोय. यावेळेला हा चेंडू आपण पाहतोय टर्न केलाय स्क्वेअर लेगला. फिल्डर थोडेसे दूर आहेत, पाठलाग केल्या बॉलचा, पोहोचलेत चेंडू पर्यंत आणि एकच धाव तिथे मिळाली आहे. धावसंख्या पुढे सरकत असताना एका धावेच्या बरोबरीनं 6 या आकड्यावर 6 ऑन अ बोट. वीर तानाजी दापोडे आणि त्यांच्या विरोधात सोनादेवी टेमकर अशी लढत सध्या आपल्याला पाहायला मिळते. दुपारचं सत्र सुरू आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये आणखी एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीस येतोय अध्यक्ष चषकाच्या माध्यमातून. यावेळेला समोर मिड ऑफला बीट करण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रॉपर एलिव्हेशन झाले नाही आणि अखेर दिनेश पाटीलची विकेट मिळाली. आवेशला सॉफ्ट डिसमिसल, बिग विकेट. मागचं सीझन दिनेश पाटील यांनी काय जबरदस्त सुरुवात टेनिस बॉल क्रिकेटच्या सीझनमध्ये केली होती आणि नेहमीच डॅशिंग स्टार्ट देण्यासाठी ते ओळखले जातात, पण आजचा दिवस त्यांचा नाही असंच पाहायला मिळालं. काही मिस्टेक झाल्या,
फलंदाजाकडून काही वेळेला क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली, पण त्यानंतर मात्र ते टिकवता आलं नाही आहे वीर तानाजी दापोडे या संघाला. एक गाव एक मंडळ म्हणजेच वीर तानाजी दापोडे. आणि दिनेश पाटील स्वस्तात परतलेले आहेत, 3 धावा करून बाद झालेले आहेत, 6 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, म्हणजेच एक चेंडू बाकी. आतापर्यंत भावेश पाटील यांचं वर्चस्व या पहिल्या षटकावर आवेश पाटील यांचं पाहायला मिळते. हो, डेफिनेटली एक फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघाला तो मिळून देत असताना खरं तर मी विशेष कौतुक करेन क्षेत्ररक्षक तेजस, ज्याप्रमाणे त्यानं फिल्डिंग दाखवली आतापर्यंत या षटकामध्ये. बऱ्याचदा आपण पाहिलं जेव्हा चांगल्या क्षेत्ररक्षणाची साथ एखाद्या गोलंदाजाला मिळत असते तेव्हा तो एका वेगळ्या एनर्जीनं गोलंदाजी करत असतो आणि तसंच पाहायला मिळालं आणि अखेर आवेश पाटीलला सफलता मिळाली. न्यू बॅटर राजन पाटील, वन ऑफ द लेजंड क्रिकेटर फ्रॉम दापोडे. नॉट ओनली दापोडे, पूर्ण भिवंडी तालुक्यामधील हा लेजंड क्रिकेटर आहे. आवेश पुन्हा एकदा तयार. यावेळेला थोडंसं धीम्या गतीने बॉल हाताला बोट फिरवली होती, पडल्यानंतर बॉल ऑफ कटर प्रमाणे आतमध्ये येत होता. डॉट बॉल आणि याचबरोबर पॉवर प्लेचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6-6ला 1 गडी बाद. राजन पाटील हे अजून एक जुनं जाणतं नाव आहे. मधले असा कुठलाच खेळाडू नाही ज्याला राजन पाटलांचं नाव माहीत नाही. आणि त्याचमुळे या 4 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये अशाच खेळाडूची आवश्यकता आहे वीर तानाजी दापोडे संघाला, जो एका बाजूनं किल्ला लढवू शकतो आपल्या संघासाठी. फक्त इतरांकडून साथ मिळणं आवश्यक आहे, कारण हर्षद चौधरी ज्यांच्यावर विश्वास होता आणि बाईक सम्राट म्हणून देखील त्यांना ओळखलं जाते तानाजी दापोडे संघाकडून. त्याचमुळे आता वीर तानाजी दापोडे संघाला पुढच्या 3 षटकांपर्यंत मला असं वाटतं 50पर्यंत जायलाच हवं. जर आपण सोनादेवी टेमकर या संघाच्या खेळाचा स्तर पाहिला तर 50-45 या झोनमध्ये पोचायला हवं वीर तानाजी दापोडे संघाला. हो, डेफिनेटली स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. विशेष म्हणजे श्याम चांगल्या फॉर्मात आहे, विवेक पवार चांगल्या फॉर्मात आहे. यशची बॅटिंग विसरून चालणार नाही. त्याच्यामुळे आता त्यांना जर चॅलेंज द्यायचं असेल तर मोठ्या टोटलकडे वाटचाल करावी लागेल. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रितेश पाटीलचं येणं बाकी आहे. तोही या चालू हंगामाचा विचार केला तर भन्नाट फॉर्मात आहे विथ द बॅट. नवीन षटकाला सुरुवात फार एंडकडनं गोलंदाजी केली जाते. ती निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे क्रीडांगण वसलेलं आहे. आपण पाहतो बाजूलाच उल्हास नदी आणि गारवा सायंकाळच्या सत्रामध्ये नेहमीच या मैदानावर सुटत असतो आणि हळूहळू आता त्याचाही आनंद आपल्याला घ्यायला मिळेलच. मात्र सध्या क्रिकेटचा आनंद प्रेक्षक घेत आहेत प्रिन्स मूव्हीच्या माध्यमातून आणि बंद्रा मारुती क्रीडांगणातून. श्याम चौधरी लेफ्ट आर्मर पुन्हा तयार होतोय गोलंदाजी करण्यासाठी. सेकंड ओव्हरमध्ये त्याचा वापर केला जातोय. समोर हर्षद चौधरी असेल. तो पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. विथ द टर्न हा स्ट्रोक खेळायचं होतं. डॉट बॉलनं सुरुवात केली आपल्या षटकाला. हर्षद अजूनही खेळपट्टीवर आहे आणि पाय रोवण्याचा प्रयत्न करतोय, खूप महत्वाची बाब. इथे फ्लाईट देण्याचा प्रयत्न, फुल टॉस बॉल गॅप मध्ये बॉलला पाठवल्या स्क्वेअर लेगला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार या डावातील. गुड शॉट. फुलटॉस खेळण्याची सुद्धा एक कला आहे. जर आपण जास्त एलिव्हेशन द्यायला गेलो तर झेलजीच्या स्वरूपात बाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याऐवजी जर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलं, जसा हा स्ट्रोक हर्षदने खेळलेला आहे बघा, फक्त स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले, बॅटचा फेस पॅरलल होता, त्याचमुळे त्या 4 धावांच्या इंटेंटनेच हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता आणि त्याचमुळे या 4 धावा खूप महत्त्वाच्या होत्या. वीर तानाजी दापोडे या संघासाठी मिळतात आणि धावसंख्या दुहेरी आकडा गाठते 1 गडी बाद 10. मिस डायरेक्शन पाहायला मिळालं खरं तर. गोलंदाजाचं फ्लाईट द्यायची होती मात्र लेन्थ सापडली नाही आणि अखेर फुलटॉस वर घेत असताना हा चौकार प्राप्त केला. इथेही फुलटॉस होत होता मात्र इंटेन्शन होतं बॅटरचं की स्लॉक करायचं. खरं तर हा चेंडू स्वीपही चांगल्या पद्धतीने तो करू शकले असते, मात्र माइंडमध्ये सेट ठेवून तुम्ही बॅटिंग करू शकत नाही. बॉलच्या मेरिटवर तुम्हाला खेळावं लागेल. डॉट बॉल आलाय. उभे राहून स्वीप खेळण्याची कला आता काही खेळाडूंनी विकसित केलेली आहे, पण आयडियली जर आपण पाहिलं तर बसूनच गुडघ्यावर बॅलन्स करून स्वीप स्ट्रोक अटेंड करायचा असतो. यावेळेला मात्र पुन्हा एकदा स्लॉक करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, कॅच ड्रॉप होणार नाही. फलंदाज बाद. तेजस त्या ठिकाणी होता. वन ऑफ द ग्रेट फिल्डर कॅप्टन तेजसनं पकडली झेल. हर्षद चौधरीचा संपतो खेळ. आताच कुठेतरी सुरू झाला होता हर्षद आणि लगेच थांबला सुद्धा. तर रिझल्ट काही आणखी वेगळं आलं असतं.
ताकद थोडी कमी झुकली, कारण हर्षदकडे ताकद आहे, त्यात कुठलंच दुमत नाही आहे. पण कधी कधी आपण म्हणतो ना की इतकी ताकद पुरेशी झाली मोठ्या स्ट्रोकसाठी, पण तसं नसतं. टायमिंग मॅच करता करता आपण कधी या चुका करतो आणि तीच चूक हर्षदने केली. नवीन फलंदाज प्रितेश. 10 वरती 2 गडी बाद. प्रितेश पाटील नवीन बॅटर, यावेळेला क्लासिकल ऑफ ड्राईव्ह. बरोबर बॅटच्या मधोमध घेत असताना लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहे. थोडासा वाईडिश उभा होता आणि अगदी त्याच्या हातामध्ये चेंडू गेला. एकच धाव इथे मिळाली. धावसंख्या पुढे सरकत असताना धावफलकावरती 11. चांगली येत स्थिती आपण पाहतोय सध्याच्या घडीला सोनादेवी टेमघर या संघाची. श्यामचा हा बॉल फुल टॉस आहे. कव्हर ड्राईव्ह, कव्हरला फिल्डर उपस्थित. धाव घेण्याचा प्रयत्न, वेगाने एक धाव पूर्ण केली. अपील त्या ठिकाणी जरूर झाली, मात्र एका धावेने स्कोर. पुढे सरकत असताना 2 षटकांचा खेळ संपला. 12ला 2 गडी बाद. बरोबर 12 चेंडू इथे पूर्ण झाले तरी 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये वीर तानाजी दापोडे संघाच्या. आता पुढच्या 2 षटकांमध्ये दुप्पट धावा गोळा कराव्या लागतील, दुपटीपेक्षा जास्त गोळा कराव्या लागतील असं मला वाटते. कारण मागचा सामना आपण जो पाहिला 36चा, तो वाईदेवी वडुनगर संघाने लवकरच पूर्ण केला होता. त्याचमुळे 40-45 पर्यंत जाण्याची काहीतरी शक्कल लढवावी लागणार आहे. आणि प्रितेश पाटील हा एक असा खेळाडू आहे जो 2 खेळांसाठी ओळखला जातो, एकतर लंगडी आणि एकतर क्रिकेट. आणि राजन पाटील यांचा एक्सपिरियन्स आणि कबड्डीसुद्धा तितकंच चांगलं तो खेळतो. 3 खेळांसाठी प्रितेशला ओळखलं जातं. पण आताच्या घडीला आपण काय करायला आलो क्रिकेट. त्याने क्रिकेट खेळताना पहिला चेंडू त्याने आरामात खेळून काढला, एक सिंगल कंप्लीट केली. आत्मविश्वास प्राप्त करण्याचा तो प्रयत्न होता, जे खूप आवश्यक आहे. राजन पाटील खूप वेळापासून आहेत खेळपट्टीवर, पण आता खेळपट्टीवर राहून चालणार नाही. खेळपट्टीवर राहून आपल्या संघासाठी धावा गोळा कराव्या लागतील. अजूनही आपण पाहतोय की पाठीराख्यांमध्ये समर्थकांमध्ये विश्वास आहे की दापोडे संघ चांगला खेळ इथूनही करू शकतो. कारण अनेकदा स्पर्धांमध्ये आपण त्यांचा खेळ पाहिलाय. बऱ्याचदा इनिशियल ओव्हर्समध्ये त्यांना सुरुवात मिळत असते, मात्र फिनिशिंग टच त्यांनी चांगला दिलेला आहे. आणि अजूनही शुभेच्छा येत आहेत दापोडे संघाला. मंगेश पाटील आणि देवानंद पाटील जे मास्टर 40+ कार्याध्यक्ष आहेत, त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत वीर तानाजी दापोडेला. त्यांचे आपण स्वागत करूया. तेजस गोलंदाजी करण्यासाठी येतो. तेजस चौधरी आज फिल्डिंगमध्ये तर खूप चांगलं कार्य त्याने केलं. गोलंदाजी करण्यासाठी 3ऱ्या षटकामध्ये स्वतः आलाय. राजन आणि प्रितेश ही जोडबोली आपण मैदानामध्ये पाहतोय. धावसंख्या 12 आहे. इथून खूप चांगला उल्लेख केला मनीषजी की यापेक्षा आता दुपटीनं धावा जोडाव्या लागतील. म्हणजे 40 पर्यंत पोहोचायचं असेल तर किमान 4 मोठे फटके शोधावे लागतील या मॅचमध्ये, या डावामध्ये. दोन्ही महान खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडे ती क्षमता आहे. तेजस पुन्हा एकदा वळतोय ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. खोलवर टप्प्याचा बॉल, ऑफ ड्राईव्हचा फटका, वाईड इस्ट लॉंग ऑफला जवळपास एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतोय. मिळेल फक्त सिंगल. सिंगल इथून येत राहिलं तर मी म्हणेल तितका जास्त काही फरक पडणारच नाही क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघ नायकाला आणि त्या संघ सहकार्यांना. याचं कारण इथून मोठा फटक्यांची आवश्यकता आहे. सिंगल इथून येत राहिला तर आणखी 12 मध्ये 12 बनतील. तेजस तयार. समोर प्रितेश आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर. सरळ कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा उत्तुंग षटकार प्रितेश पाटीलच्या बॅटमधून. गुड शॉट. समालोचकांना सडेतोड प्रत्युत्तर, हेच मी म्हणेन. कारण ती चर्चा सुरू होते की मोठे स्ट्रोक यायला हवेत आणि ते प्रितेशच्या वतीनं आलेले आहेत. आणि जर ताकदीचाच उल्लेख आपण करतोय तर राजन पाटील यांची ताकद सुद्धा जबरदस्त आहे आणि तो अनुभव सुद्धा. ताकदीची अनुभवाला जोड मिळाली तर प्रितेशच्या सोबतीनं आता राजन सुद्धा सक्रिय होऊ शकतील. पण पहिली 2 षटकं आवेश पाटील आणि श्याम चौधरी चांगल्या दर्जाची पाहायला मिळाले आणि त्याचमुळे आता पुढची 2 षटकं आपल्या वतीनं चांगली व्हायला पाहिजे. तोच प्रयत्न वीर तानाजी दापोडे संघाचा. दुसऱ्या चेंडूवर 3ऱ्या षटकाचा षटकार आलाय. धावसंख्या 19. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. जबरदस्त एक्झिक्युशन. हा पॉलिवर घेत असताना सरळ लॉंग ऑफच्या बाहेर भिरकावून दिला. पहिला मोठा फटका आला तेजसच्या विरोधात. तेजस चौधरी पुन्हा एकदा तयार होतोय. वेगवान गोलंदाज आहे तेजस. कमबॅक इथून केला जाणार का? समोर प्रितेश, फुल टॉस बॉल, पिकअप शॉट स्लॉक मध्ये होता आणि अगदी आपण पाहिलं तर स्लॉक करत असताना स्क्वेअर लेगच्या बाहेर लगातार दुसरा सिक्सर. व्हॉट अ बॅटिंग. दबाव तुम्हाला चुका करण्यासाठी प्रवृत्त करतो. फुल टॉस बॉल बघा, या ठिकाणी क्रीज बॉक्सचा खूप चांगला वापर प्रितेश करतोय. अगदी मागे आले होते आणि फुल टॉस बॉलसाठी तयारीत होते आणि स्लॉक स्वीप केले. बॉलला थेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिलं. थेट बागेमध्ये हा बॉल सैरसपाटा करण्यासाठी पोहोचलेला आहे. आणि 2 षटकार आल्यानंतर लगेचच ती चर्चा आता गोलंदाजाची केली जाते. कारण एका खेळाडूच्या आधारावर संघाचा विजय हा अवलंबून असतो आणि त्यासाठी त्याला गायडन्स देण्यासाठी, त्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी श्याम चौधरी स्वतः पोहोचतायत. संघातील एक सिनियर खेळाडू आहे आणि या अगोदर देखील मी उल्लेख केला की श्यामनं चालू सीझनचा विचार केला तर खूप चांगली लीडरशिप आपल्या संघामध्ये दाखवली आहे. लगातार 2 सिक्सर पाहायला मिळाले.
धावफलक पुढे सरकत असताना 25 या आकड्यावर 25 रन्स. तेजसच्या विरोधात आक्रमण सुरू केलेत. प्रितेश पाटील हा अद्भुत खेळाडू आहे, वंडर प्लेयर आहे आणि नेहमीच त्याचा खेळ वंडरफुल पाहायला मिळतो, विशेष म्हणजे ग्रामीण क्रिकेटमध्ये. आणि त्यानं आता त्या खेळाला सुरुवात देखील केलेली आहे. लगातार 2 सिक्सर आतापर्यंत जर विचार केला तर 4 फलंदाजांनी लगातार 3 चेंडूमध्ये आणि 3 सिक्सर ठोकलेले आहेत. त्यामध्ये जितू तरे अंजूर संघाचा, जय जोशी पॉवर शेलार संघाचा आणि संकेत गोंदले गावदेवी दिवे संघाचा आणि महेश ठाकरे अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचा 5वा खेळाडू बनणार का? तेजस चौधरी तयार होतोय. ओ यावेळेला मात्र पुन्हा एक खराब चेंडू स्टेअर करत असताना फक्त दिशा दिली आहे. आपण पाहतोय बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण, गली रिजन मध्ये फिल्डर होता, त्या वेगाचा वापर करण्याचा प्रयत्न केला, 1 धाव पळून पूर्ण केली आहे. आणि आपण पाहतो रेफर आता इथून केलेला आहे, मला वाटतं वेस्ट साइडसाठी हाय फुल टॉससाठी बीमर आहे की नाही त्यासाठी आता तिसऱ्या पंचाची मागणी केलेली आहे. एक आहे तर वापरून घेऊया आणि तोच प्रितेश वापरतोय. बॅटिंग साईडने तो चॅलेंज केलेला आहे अंपायर डिसिजनला. दरम्यान धावसंख्या 26, म्हणजे ज्या धावसंख्येचा उल्लेख आपण करत होतो तीच धावसंख्या आता स्कोर शीटवर पाहायला मिळते आणि अजूनही यानंतर 1 षटक येणं बाकी आहे. म्हणूनच सुबह को बोला शाम को घर आहे तो उसको बुला नाही कहते असं बोललं जातं. या ठिकाणी सुरुवात जरी चांगली झाली नाही पण पुन्हा एकदा वीर तानाजी दापोडे हा संघ ज्यासाठी ओळखला जातो ते जिद्दीचं क्रिकेट आता पाहायला मिळते प्रितेशच्या वतीनं. डेफिनेटली पूर्णपणे आता कमबॅक झालेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी, पंचांचा आता इशारा आलेला आहे. धावसंख्या 26, चांगला आता धावांना आकार आलेला आहे. फायटिंग टोटल कडे वाटचाल वीर तानाजी दापोडे संघाची. तेजस पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, रिव्हर्स अटेंड, व्हॉट अ शॉट, गॅप मधनं बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. फुलटॉसवर तुम्ही काय दाखवू शकता आपल्या संघासाठी? फुलटॉस तर फलंदाजांच्याच पक्षात जातो, तेच पाहायला मिळालं का त्याचा तिसरा फुलटॉस समीरजी. आणि त्या बॉलसाठी ती तयारी राजन पाटील यांची पाहायला मिळाली. रिव्हर्स हिट खेळलेला आहे, गल्लीमधून बॉल बाहेर काढलाय, 4 धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्या पोहोचते आता 30 या आकड्यावर, 30 रन्स. गुड शॉट, वेकेंड एरियामधून चेंडूला पाठवलं होतं. 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, बिहाइंड स्क्वेअर आहे, त्यामध्ये एक गली रिजनला फिल्डर आणि एक फ्लाय स्लिपला अगदी दोघांच्या मधनं तो चौकार त्या ठिकाणी प्राप्त केला. हा सलगचा दुसरा फुलटॉस पाहायला मिळालाय. तेजस चौधरी महागडा ठरला या षटकामध्ये. पुन्हा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला जाणून बुजून आखुडी प्राप्त केली आणि विकेट प्राप्त करत असताना कमालीची कॅच पकडली आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय त्या ठिकाणी मिलिंद, फलंदाज राजन बाद. राजन यांचा अभ्यास चुकला खरं तर. म्हणजेच फुलटॉस बॉल गोलंदाज हाताळत होता, म्हणजे आता गोलंदाजाकडे पर्याय नव्हता आखूड टप्प्याचा चेंडू हाताळण्याखेरीज. त्याचमुळे आखूड टप्प्याचा चेंडू त्याने हाताळला. रिव्हर्स हिट खेळताना बॉडी ॲडजस्टमेंट झाली नाही आणि त्याचमुळे बॅकवर्ड पॉईंट झोनमध्ये इनफिल्डच्या अगदी पलीकडे तो झेल टिपला आणि याच विकेटचं महत्त्व ओळखलं होतं खरं तर. गोलंदाज त्यासाठी इंट्रोड्यूस केला होता. एक पार्टनरशिप बनवत होती, पार्टनरशिप ब्रेक करणं गरजेचं होतं टेमकर संघासाठी. पार्टनरशिप ब्रेक झालेली आहे, 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या पातळी झाली 30, पण या षटकामध्ये धावा मिळाल्या. जरी विकेट जात आहेत पण वीर तानाजी दापोडे संघाला धावा मिळाल्यात. डेफिनेटली आता 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा पाहतो, म्हणजे जवळपास प्रत्येक षटकामागे 10च समीकरण पाहायला मिळालंय, सरासरी पाहायला मिळाली आहे. आणि त्याच धावगतीने धावा बनत राहिल्या तर प्रोजेक्टेड स्कोर 40 दिसतं आणि 40 धावा मी म्हणेल फायटिंग टोटल बनवू शकते. हे पाहू शकता रिप्लेमध्ये चांगली झेल पकडली होती मिलिंदनं आणि अशा प्रकारे पाठमोरे धावत असताना कॅचेस पकडणं थोडंसं डिफिकल्ट असतं. चांगला अनुमान लावला त्या ठिकाणी, कॉन्सन्ट्रेशन शेवटच्या क्षणापर्यंत होतं चेंडूवरचं. मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल की बॅटर स्विच होतोय हे बघितल्यानंतर जाणून बुजून आखुडी दिली चेंडूला. क्षेत्ररक्षकाचा उल्लेख आपण केलेला आहे. तर आता 36 धावा तुम्हाला पाहायला मिळू शकल्या असत्या. पहिल्या षटकामध्ये जे एफर्ट आपल्याला पाहायला मिळाले क्षेत्ररक्षकाचे तेजसचे, तो जर नसता आउटफील्डमध्ये तर अजून 6 धावा 100% तुम्हाला स्कोर शीटमध्ये पाहायला मिळू शकल्या असत्या. अंतिम षटक मिलिंद गोलंदाजी करण्यासाठी येतोय. फार एंड कडनं गोलंदाजी केली जाईल. प्रितेश पाटील वैयक्तिक 2 सिक्सरच्या मदतीने 14 वर तो सध्या बॅटिंग करतोय. धावफलक आता चांगल्या स्थितीमध्ये. फायटिंग टोटलकडे आता वाटचाल वीर तानाजी दापोडेची. नेक्स्ट मॅच जयहरी रांजनोले आणि त्यांच्या विरोधात आई देवी वडूनवगर, दोन्ही कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. हो, हा बॉल यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेर निघून शफल होऊन स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चांगल्या प्रकारे फॉलो केलं फलंदाजाला. जसा बॅटर बाहेर निघतोय ते बघितल्यानंतर पूर्णपणे बॅटरला फॉलो करण्यात आलं. डॉट बॉलनं सुरुवात केली आहे. स्लॉग ओव्हरमध्ये अशाच प्रकारे तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल आणि ती सुरुवात आता मिलिंदला मिळाली आहे.
ओव्हर द विकेट पुन्हा एकदा गोलंदाज सय्यार. यावेळेला ऑन द राईज हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची आतली कडा बरोबर मिडल करता आलं नाही. अवे फ्रॉम द बॉडी हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. फुटवर्क दिसून आलंच नाही. आपण पाहतो इनफिल्डमध्ये आता शॉर्ट कव्हर आहे आणि त्याच्या डोक्यावरून खेळायचं होतं. डॉट बॉल लगातार 2 डॉट. कुठेतरी पुन्हा एकदा मिलिंद आपल्या बाजूने हे डाव झुकवण्याचा प्रयत्न करतोय. काही फलंदाजांना क्लोज टू द बॉडी खेळायला आवडतं, काही फलंदाजांना अवे फ्रॉम द बॉडी खेळायला आवडतं आणि त्या ठिकाणी प्रयत्न चांगला होता प्रितेशचा, पण धावा त्यांना मिळत नाहीये. पण दरम्यान प्रितेशचा खेळ जर आपण पाहिला तर 14 धावांचं योगदान, 6 चेंडूंमध्ये 200च्याहून जास्त स्ट्राईक रेट, जो खूप आवश्यक. डेफिनेटली. मात्र आता हे सलगचे 2 डॉट बॉल कुठेतरी पुन्हा दबाव निर्माण करू शकतात. ज्या प्रकारे आता गोलंदाजी सुरू केली आहे, या अगोदर चेंडूवर 1 धाव मिळू शकली असती, मात्र धाव घेतली नाही. प्रितेशनं त्याच्याकडे स्ट्राईक ठेवले. स्वतःवर विश्वास दाखवलाय त्यानं. आणि का स्ट्राईक ठेवले त्याचं उत्तर मिळणार का? यावेळेला बॅटच्या आउटसाइड एज. काय गोलंदाजी राहिली आहे. इंटेन्शन स्पष्ट दिसलंय की प्रितेशला ऑन साईडला खेळूच द्यायचं नाहीये. त्यामुळे सातत्याने ऑप्शनच्या बाहेर ही लाईन पाहायला मिळाली आहे. धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरकत असताना एका धाव्याने 31 वर कमालीची गोलंदाजी. स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी कशी असावी याचं उत्तम प्रात्यक्षिक मिलिंद देतोय मैदानाच्या आतमध्ये. एक्झॅक्टली. मागच्या षटकामध्ये ज्या चुका झाल्या आहेत त्या चुकांवर कुठेतरी आपण विचार करायला हवा आणि तीच भूमिका मिलिंदची पाहायला मिळते. 3 चेंडूंमध्ये फक्त 1च धाव. व्हॉट अ इम्प्रेसिव्ह बॉलिंग अटॅक. ओव्हर द विकेट पुन्हा तयार. समोर नवीन बॅटर बॅकफुटला जाऊन कट केला. वॉट अ शॉट. स्क्वेअर कट बॅकवर्ड ऑफ द पॉइंट बॉर्डर लाईनच्या बाहेर. क्लासिकल चौकार राकेशच्या बॅटमधून. पाहण्यासाठी 2 डोळे अपुरे पडतील इतका नेत्रदीपक स्ट्रोक या ठिकाणी एक्झिक्यूट केलं. बॅकफुटला बॅलन्स करून स्क्वेअर ऑफ द विकेट स्ट्रोक सिलेक्शन आणि ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता आणि काय चांगला बॉडी बॅलन्स, बॉडी अटायर पाहायला मिळाला स्ट्रोक खेळताना. बॉल थेट बॅकवर्ड पॉईंट आणि थर्ड मॅन झोनमध्ये. 4 धावांची आवश्यकता होती, मिळत आहेत धावसंख्या 35. नेत्रदीपक हा चौकार होता, हे पाहू शकता. डोळ्यांचं पारणं फेडणार हा स्ट्रोक नेत्रदीपक राकेशनं ठोकला. यावेळेला समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. समोर साइड स्क्रीन समोर हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. लॉंग ऑफला श्यामकडनं मिस्टेक झाली. आपण पाहतोय 1च धाव इथे घेतली जाते. कुठेतरी प्रितेश शेवटचा बॉल स्वतः फेस करण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या 36 वर. मात्र अंतिम षटकामध्ये आतापर्यंत मिलिंदनं 5 बॉलमध्ये 6 रन्स खर्च केलेत. व्हॉट अ बॉलिंग. अमेझिंग. म्हणजे पहिल्या 2 गोलंदाजांनी आवेश आणि श्यामनं जी गोलंदाजी केली अगदी तशीच गोलंदाजी मिलिंदच्या माध्यमातून विदाउट प्रेशर न डगमगता त्यानं गोलंदाजी केली. 36 धावा. अंडर 40 राहणार की 40च्या वर जाणार. शेवटचा बॉल यावेळेला उडवल्या. बॉल गॅप मधनं सरळ भिरकावून दिल्या बॉर्डर लाईनच्या बाहेर. मिड विकेट सीमारेषा क्लिअर करत असताना शेवटच्या बॉलवर प्रितेश पाटीलच्या बॅटमधून हा मेगा सिक्सर. याचबरोबर पहिला डाव इथे संपला. धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 42 धावा आणि 43 धावसंख्येचं लक्ष्य हा सामना जिंकण्यासाठी टीम सोनादेवी टीम करला. चला तर पुढील सामन्याचा आपण टॉस करणार आहोत. आई देवी वडूनवगर संघ कर्णधार इथे उपस्थित आहे. मी विनंती करेन जय हरी रांजनोली संघ कर्णधार आपण टॉस करण्यासाठी यावं. पुढच्या सामन्याचा टॉस आपण चालू सामन्याच्या मिड इनिंग्स ब्रेक मध्ये करत असतो आणि ही सूचना आम्ही पहिला चेंडू पडण्या अगोदर पासून दिलेली आहे. प्रत्येक संघ नायकाला ठाऊक देखील आहे. त्याच्यामुळे आपण दोन्ही कॅप्टनला पुन्हा एकदा इन्व्हाइट करूया. वडूनवगर संघ कर्णधार इथे उपस्थित आहे. जय हरी रांजनोली संघ कर्णधाराला शेवटचा ऑफिशियल कॉल. येस सर. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले जात आहेत आणि मी जिग्नेश इताडकर मी आपल्याला विनंती करतोय की आपण आपल्या शुभसे या ठिकाणी टॉस करायचा आहे. स्वर्गीय गणेश परशुराम पाटील टॉस बॉक्स मध्ये आपण दोन्ही कॅप्टनचं करूया स्वागत आणि दोन्ही आमच्या मान्यवरांचं देखील करूया स्वागत. दोन्ही कॅप्टनला प्रथमतः टॉसची माहिती देतो. एका बाजूला अध्यक्ष चषक आणि दुसऱ्या बाजूला जॉय कुमार अँड कंपनी. जय हरी रांजनोली संघ कर्णधार कॉल करतोय. टॉस स्पिन केला जाईल. अध्यक्ष चषक असा कॉल होता आणि अध्यक्ष चषकच आलेला आहे. टॉस जिंकलाय जय हरी रांजनोलीनं. मी पाहुण्यांना विनंती करतोय की दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन आपण सन्मानार्थ विराजमान व्हावं. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन. टॉस तुझ्या बाजूने लागलेला आहे, कसं वाटतंय? खूप आनंद होतोय आणि टॉस जिंकलाय, काय निर्णय घेशील? फिल्डिंग. थँक्यू सो मच. मी जास्त वेळ घेणार नाही कारण
आपण बोलता कमी खेळता खूप जास्त. एक्झॅक्टली कॅप्टनचं म्हणणं तेच आहे. प्रशांत टॉस गमावलेला आहे, पहिल्यांदा तुला बॅटिंग करायची आहे. कसं वाटतं पहिल्या सामन्यामध्ये कसा खेळ राहिला सर्व खेळाडूंचा? खूप चांगला खेळ राहणार आणि दुसऱ्या मॅचमध्ये चांगला 100% देण्याचा प्रयत्न करू आम्ही. संघामध्ये काही बदल असतील की सेम टीम असेल? ज्या पहिल्या सामन्यामध्ये जे खेळाडू पाहायला मिळाले तेच असतील की काही बदल? सेम टीम असेल आता काय सांगशील? संकल्पना कशी वाटली? विनामूल्य प्रवेश दिलेला आहे. संकल्पना खूप चांगली आहे, अशी टुर्नामेंट करत राहावं. थँक्यू सो मच. तुलाही खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे जय हरी रांजनोलीनं. पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय आई देवी वडुनवगर संघाला. जशी सामन्याला सुरुवात होईल आपण ऐकणार आहोत पुन्हा एकदा राहुल भोईर यांचा सुमधुर आवाज. थँक्यू सो मच. विकेटवर खेळू नका विनंती असेल. मॅच जशी सुरू होईल आपल्याला खेळायचंच आहे. तर चला आपण पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन करत आहोत. राहुल भोईर तुमच्या सोबत असेल सेकंड इनिंग मध्ये. थँक्यू सो मच समीर ठाकरे. थँक्यू सो मच मनीषजी. चा आवाज आपण कॉमेंट्री बॉक्समधून पहिल्या इनिंगमध्ये ऐकला. ही देखील मॅच आपल्याला खूप चांगली आणि सुंदर पाहायला मिळेल. जो टार्गेट सेट करायचा होता तो सेट झालेला आहे. 43 या मॅचमध्ये बनवायचे आहेत विजयासाठी सोनादेवी टेमघरला. चला अंपायर्स आता पोहोचत आहेत मैदानाच्या आतमध्ये. सुंदर क्रिकेट टुर्नामेंट, एक चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. ताता शेठ आणि त्यांचे सगळे जे काही सहकारी आहेत त्यांनी घेतलेली एक जिम्मेदारीच आहे आणि ही जिम्मेदारी आता पूर्ण करत असताना बघतो आपण सध्या तरी या स्पर्धेच्या माध्यमातून. चला वेळ न घेता आपण लगेचच मॅच ऑन करूया. मॅच क्रमांक 6. इथं आपल्याला अजून मॅच कव्हर करायच्या आहेत 2 आय थिंक. टिंबोली संघ इकडे उपस्थित नाहीये. तो असता तर कदाचित आपल्याला इथनं पूर्ण जो शेड्यूल आहे तो कंप्लीट आपण करू शकलो असं. बघूया आता मॅनेजमेंट एक्झॅक्ट काय सूचना देते. राजन पाटील देखील या सीझनला थोडासा त्यांचा फिटनेस जास्त खराब आपल्याला पाहायला मिळतो. थोडंसं लक्ष द्यावं कारण का दरवर्षी त्यांचा फिटनेस खूप सुंदर असतो आणि जरूर ते प्रयत्न करतील. आता सुरुवात झालेली आहे. एक सुंदर असा व्यक्तिमत्व म्हणून त्यांची चर्चा मी सातत्याने करत असतो. तर मॅचला होते सुरुवात. टार्गेट या मॅचमध्ये 43 सेट्स. सॅकिंग याला फलंदाज सज्ज करण्यासाठी विवेक पवार सोबत किसन मात्रे ही जोडी सध्या तरी आपल्याला पाहायला मिळेल सोनादेवी टेमघरच्या माध्यमातून. आणि बॉलिंग मार्कवरती गीतेश पाटील. पहिला बॉल, पहिला चेंडू डेड बॉल. सही इशारा अंपायरचा. रिदम मध्ये अथवा किंवा रनवे मध्ये चुकले असावे बॉलर. 43चं टार्गेट आहे. बघूया पॉवर प्ले मध्ये कशी बॅटिंग होती. आणि पॉवर प्ले मध्ये अप्रतिम बॅटिंग करणारा विवेक पवार साकिंग एनला. पहिला बॉल आकुटापाचा ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये कोणी फिल्डर उपस्थित आहेत. रन चांगला मिळतील. चेंडू स्क्वेअर लाग बाउंड्रीवर. मी आताच उल्लेख केला की इकडे फलंदाजी चांगली आणि फलंदाज समोर विवेक पवार आहे. त्याच्या बॅटमधून पहिला वेलकम चौकार. बंधना मारुती काल्हेरचे खेळाडू अथवा त्यांचे सदस्य आपण त्वरित रिपोर्ट करायचे कॉमेंट बॉक्समध्ये. पुन्हा तोच प्रयत्न स्लॉक स्वीपचा होता. यावेळेस बघतो आपण चांगला चेंडू कमबॅक. तिसरे पंच
हो सेफ आहे की नाही ते बघण्यासाठी. अंपायर चला अंपायर निर्णय जो असेल तो मान्य करावा लागेल. यस चला लीगल चेंडू आपण मॅचला करूया सुरुवात. डाऊट त्यांना होता आणि ते कव्हर झालेलं नाहीये. रन्स आहेत 5 स्कोर बोर्ड वरती. गीतेशचा पुढचा बॉल साकिंग यांना. किसन मात्रे फटका फसला. मिस टायमिंग आहे. जेलची संधी मागे थोडेसे गेले होते फिल्डर कदाचित. आणि आता नो बॉल फायनली. आता नो बॉल असणार आहे. अंपायरचा चांगला लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्या अगोदर थोडंसं डाऊट त्यांच्या मनामध्ये होतं आणि तो डाऊट आता क्लिअर झालेला आहे. प्लस धाव देखील एकूण 2 धावाने 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाते पुढे. स्कोर विरुद्ध रन्स आहेत 7. राजन पाटील कधी कधी पहिले षटक हाताळत असतो जेव्हा जेव्हा दापोडे खेळतो. आज आपल्याला रणनीती वेगळी पाहायला मिळते. आज गीतेश पाटीलवरती जिम्मेदार दिलेली आहे. मात्र त्याच्या या पहिल्या 2 बॉलमध्ये 7 धावा आलेल्या आहेत. थोडासा बाकफुडला तो आहे या मॅचमध्ये 43 बनवायचे. विवेक पवारला अथवा किसनला थांबवणे एवढे इझी देखील जाणार नाहीये. नेक्स्ट बॉल. टास बघा किती वेळा चेंज त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो. थोडेसे ते पुढे येतात पुन्हा मागे पुन्हा ऑफस्टिक दिशा बलवत आहेत. त्याच्यानंतर हा फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत. मात्र चेंडूला बॅटचा संपर्क नाही येत असताना हा डॉट बॉल. संघाची धावसंख्या 7 वरती. 43चा टार्गेट आहे मॅचमध्ये. विजयासाठी मॅच जबरदस्त नक्कीच रंगेल यामध्ये शंका नाही. खाडी ब्रह्मावरती खाडी संघ आपण रिपोर्ट करावा नम्रतेची विनंती आहे. समोर ड्राईव्ह केलेला आहे. तिकडं चौधरी आपल्याला स्लीपर कव्हर मध्ये पाहायला मिळतात. हर्षद दावीत नमीद एक सिंगल एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या झाली 1 पुढे. स्कोर बोर्डवरती रन्स आहेत एकूण 8. षटक क्रमांक मार्गस्थ असताना पहिलं पॉवर प्लेचं या मॅचमध्ये 43चं टार्गेट आहे. 42 बनवल्या होत्या पहिल्या इनिंगमध्ये वीर तानाजी दापोडेनं सुनादेवी टेमगरच्या अगेन्स्ट. चला बंद्रा मारुती काल्लेर टीमच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण किंवा त्यांचे सहकारी आपण त्वरित लगेचच रिपोर्ट करायचे संपर्क साधायचे. दावीत नमेत एक सिंगल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली स्कोर विरुद्ध रन्स आहेत 9. षटक क्रमांक पहिले बघा सुरुवातीच्या पहिल्या बॉलवरती नाही चौकार आला. त्याच्यानंतरचा आपल्याला कमबॅक पाहायला मिळाला. गीतेशने चेंडू नो देखील हाताळला होता. त्याच्यानंतर देखील आपण बघतो जो कमबॅक गरजेचा होता तो कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला या षटकामध्ये गीतेश पाटीलच्या माध्यमातून. रन्स आहेत एकूण 9 बनवायच्या 43. विवेक पवारच्या बॅटमधून चौकार ऑलरेडी आलेला आहे. तो साकिंग यांना खेळण्यासाठी सज्ज. रिव्हर्स खेळायचं होतं. चेंडू पुन्हा टाकावा लागेल. ऑफस्टिकच्या बऱ्याचसा बाहेर अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धावेतनं एक मिळते. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. बिनगडी बाद 10 धावा धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सुजित तात्या शेठ पाटील आयोजित अध्यक्ष चषक सीझन 1 यावेळेचा देखील फुल टॉस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. टायमिंग एवढं चांगलं नाही. दावीतनं एक सिंगलच मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाते 1 पुढे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस सोनादेवी टेमगरची धावसंख्या बिनगडी बाद 11 धावा धावपलकावरती.
चांगली सुरुवात विदाउट लॉस आपण पाहतोय 11 धावा, कारण टार्गेट 43 पूर्ण करायचं, ज्या सरासरीनं ज्या एव्हरेजनं धावा बनवायच्या आहेत त्या एव्हरेजला स्पर्श केलेला आहे. गुड स्टार्ट. चांगली सुरुवात आपल्याला समीर पाहायला मिळते आणि ती सुरुवात देखील गरजेची होती. त्याच्यानंतर कमबॅक देखील गीतेशने चांगला केला, आपण असं देखील म्हणू शकतो. पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर एक त्यानं तिसरा बॉल नो बॉल देखील टाकला. नो बॉलच्या नंतर देखील त्याचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल. थोडासा वेळ कमी कचित करावं प्लीज. दीनानाथ पाटील थोडा वेळ कमी घ्या प्लीज. दापोडे आपण लगेचच मॅच ऑन करा. दीनानाथ पाटील बॉलिंग मार्कवरती. 18 बॉलमध्ये अजूनही बघतो आपण विजयासाठी धावांची गरज असलेल्या मॅचमध्ये आमचे नाईक आम्हाला सांगतील स्कोरर मित्र. 32ची गरज आहे. नेक्स्ट बॉल रिव्हर्स करण्याचा पुन्हा प्रयत्न. विवेकचा तो प्रयत्न प्रत्येक वेळेस आपण बघतोय. दरम्यान व्यवस्थित संपर्क होत नाही. चेंडूने बॅटचा लेग बायचा इशारा पुन्हा अंपायरचा आपल्यापर्यंत आला. धावीतनं एक सिंगल असमेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 न पुढे स्कोर बोर्डवरती रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतात. 12 धावा, 12 रन्स इन बोर्ड. 12 धावा धावपुस्तकावरती आहेत. षटक क्रमांक इथनं मार्गस्थ असताना दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झालेली आहे. दीनानाथ पाटील सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती. एक चौकार आला पहिल्याच बॉलवरती, त्याच्यानंतर अक्षरशः शांत ठेवलाय या दोन्ही फलंदाजांना. चांगली बॉलिंग. दापोडे करत असताना समोर ड्राईव्ह केला, फटका चांगला आहे. तेवढी चांगली फिल्डिंग देखील. धावीतनं एक सिंगल स्मेल. एका धावीच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 न पुढे स्कोर बुरुदी रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 13-13. 13 धावा स्कोर कार्डवरती. 43 या मॅच मध्ये बनवायच्या आहेत विजयासाठी सोनादवी टीमगरला. विवेक पवार साकिंग इनला स्लॉक्सी बे डीप मध्ये फिल्डर आहेत, त्यांचा प्रयत्न. प्रतिम सचिनचा जबरदस्त झेल. कार्बन कमाल कॅच पाहायला मिळते आपल्याला. परतावं लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. मोठा धक्का लागत असताना सोनादेवी टीमगर विवेक पवार बाद. थोडासा मागे जरूर गेला, त्याच्यानंतर त्याचा जो लक्ष होता चेंडूवरती अतिशय सुंदर डाईव्ह लगावली, तो गरजेची होती. आणि हा झेल त्याच्यानंतर दापोडेकरांचा हा जल्लोष तुम्हाला त्याच्या मागे बरोबर मिड विकेट स्क्वेअर लेग मध्ये जे प्रेक्षक सध्या तरी आनंद घेतात या क्रिकेट टुर्नामेंटचा. वॉट कमिटमेंट. ही सर ग्रामीण क्रिकेटची ओळख आहे. हे पाहतोय आपण रिप्लेमध्ये. अखेर पहिला ब्रेक थ्रू मिळवला. लो फुल टॉसवर घेऊन स्लॉक स्वीप केलं होतं त्या ठिकाणी बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर. वॉट अ कॅच. पुढे झोकून देत असताना ही कॅच पकडले सचिननं. श्याम चौधरी नवीन बॅटर्स. श्याम चौधरीकडनं आता एक चांगल्या इनिंगच्या अपेक्षा पूर्ण खेळाडू कक्ष तिकडं करणार आहे किंवा करत असावा. विकेट होती महत्वाची, ती मिळवलेली आहे दीनानाथ पाटीलनं. रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतात. स्कोर विरोधी धावा आहे 13-13. 13ला 1. थोडा वेळ आपण दिनेश पाटील कमी खर्चित करावा, नम्रतेची विनंती आहे. मॅच क्रुशियल आम्ही देखील समजू शकतो, मात्र वेळासंदर्भात आपण सहकार्य करावं. श्याम चौधरीसाठी आपण फिल्डिंग ऑन साईडला जर बघितली तर बरोबर एक लॉंग लेगच्या दिशेनं स्क्वेअर लेगला चौधरी आहे. हर्षद डीप मध्ये मिड विकेट देखील बागफुला जाऊन पंच केलेला. फटका चांगला आहे. श्याम चौधरी मैदानाच्या आतमध्ये आला आहे आणि त्याला पाठवला चेंडू पहिलाच पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रिवाज चौधरीनं आक्रमणाला केलेली सुरुवात. श्याम सांगत असताना मैदानाच्या मी आलोय, आता आक्रमणाला सुरुवात होईल. बॅक टू बॅक दुसरा हा चौकार.
अप्रतिम आपल्याला शॉट पाहायला मिळाला श्याम चौधरीच्या माध्यमातून. स्विच केलं स्वतःला. अगदी पाहिलं आपण बॉल ऑप्शनच्या बाहेर टाकले जातात. या अगोदर स्क्वेअर कट आणि त्यानंतर रिव्हर्स, म्हणजे ज्या दिशेने बॉल येतात त्या दिशेने एक्झिक्युशन पाहायला मिळालं फलंदाजाचं. 21 धावा स्कोर बोर्ड वरती. अप्रतिम बॅटिंग श्यामनं आल्या आल्या आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. जरूर एकदा घेतलं मिळेल. लेग बायचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आलेला. 2 ओव्हरचा खेळ संपला आहे आणि 2 ओव्हर एकरी 7 धावसंख्या बघतो आपण. सरासरी खूप चांगली पाहायला मिळते. 11ची 22 धावा स्कोर बोर्डवरती. येणारा चेंडू शिल्लक बघतो आपण आता 12 आणि विजयासाठी 21 धावेची गरज आहे. समीर या मॅचमध्ये जर कमबॅक असेल दापडला तर या महत्त्वाच्या विकेट घ्याव्या लागतील. खास करून श्याम चौधरीला लवकर बाद करावा लागेल. श्याम जर मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत राहिला तर आपल्या बाजूनं निकाल लावू शकतो. तेवढी ताकद या खेळाडूमध्ये आहे. हो, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये व्यावसायिक क्रिकेट खेळताना आपण त्याला पाहत आलो आणि त्याच्यामुळे तो अनुभव तो नक्की आज यूज करताना दिसेल. ज्या पद्धतीने पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार त्यानं प्राप्त केले. मात्र आज थोडंसं सरप्रायझिंग करणारा एक डिसिजन होता की राजन विशेषतः पहिली ओव्हर टाकत असतो. ॲज अ स्ट्रायकर बॉलर म्हणून त्याची ओळख आहे. मात्र आज 3ऱ्या षटकामध्ये आलाय. थोडंसं वेगळ्या रणनीतीने दापोडे संघ उतरलाय. येणारे आता इथून चेंडू शिल्लक असतील. आपण पाहतोय 12 सामना जिंकण्यासाठी अजूनही 21ची गरज आहे. म्हणजे अर्धा आता जो रस्ता आहे तो पार झालेला आहे. अजून 21 धावा बनवायच्या आहेत येणाऱ्या 12 बॉलमध्ये. चला खाडी संघ देखील दाखल झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. पुढच्या मॅचमध्ये आपल्याला ते देखील खेळताना पाहायला मिळतील. खार्डी पेनल्टीमेट ओव्हर असेल राहुल. जे आपण पाहतो ह्या ओव्हरमध्ये जर कमीत कमी रन्स आल्या तर पुन्हा एकदा दापोडे संघ बॅक करेल आणि इथे श्यामनं पुन्हा आक्रमण सुरू केलं तर सोनादेवी टेमकर ज्या फ्लोमध्ये सुरू आहे, ज्या फुल फ्लेशमध्ये बॅटिंग सुरू आहे, सहजगता विजय मिळेल. नाही, या मॅचमध्ये कमबॅक असेल दापोड्याचं तर त्यांना पर्याय एकच आहे विकेट. आणि श्याम मैदानाच्या आतमध्ये आणि संध्याकाळ देखील आता जवळजवळ येते आणि तो देखील जास्त रंगात येईल जेव्हा असतो तो मैदानाच्या आतमध्ये. ताबीत निमित्त एक सिंगल एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचले. आपण बघतो स्कोर बोर्ड 23. आता बघतो आपण 11 चेंडू शिल्लक 20 धावेची गरज आहे. कॅल्क्युलेशन क्रिकेट इथनं खेळ जातो बघा मैदानाच्या. 2 बॉल 2 चौकार. त्याच्यानंतर लेग बायची धाव आली. त्याच्यानंतर पुन्हा स्ट्राईक आली होती. सिंगल असा रोटेट केलेली आहे. म्हणजे इथनं बघा कॅल्क्युलेशन आहे की किती बॉलमध्ये किती बनवायचे. हे खेळाडूला माहिती असणे गरजेचे आहे. फक्त गेल्याच्यानंतर सिक्सर किंवा चौकारच मारणारा खेळाडू मान नाहीये. तर इथं कॅल्क्युलेशन विजयाची गरज कुठून आहे किंवा इथनं कशी गरज आपली पूर्ण करायची आहे तसं क्रिकेट खेळावं लागतं. हो, म्हणजेच काय तर परिस्थितीला अनुसरून परिस्थितीला ओळखून यावेळेला फलंदाजी सुरू केली. मैदानावर तुम्ही खेळत असता त्याचबरोबरने तुमच्या डोक्यामध्ये क्रिकेट सुरू असणं गरजेचं असतं आणि तो खेळ आता श्याम चौधरीने दाखवलाय. चला वेळ जास्त घेऊ नका दापोडे टीम. चला थोडं सहकार्य करा. वेळ आपल्याकडे ऑलरेडी बराचसा कमी आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मॅचेस कव्हर करायचे आहेत. 11 चेंडू शिल्लक 20ची गरज. किसन मात्रे पुन्हा डेड बॉलचा इशारा. एक्झॅक्ट फिल्डिंग जे आहे त्याच्यामध्ये काहीशा चेंजेस बदल होते. यावेळेचा हेलिकॉप्टर शॉट बरोबर आमच्या व्यासपीठावरती तुम्हाला पाहायला मिळेल. चेंडू आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील 4. तृतीय कॉमेंट देखील करतो आणि त्याच्यानंतर निर्णय आलेला असा आहे. काय फटका होता. किसन मात्रे हेलिकॉप्टर स्लॉकशिपचा प्रयत्न. फटका चांगला फाईन केलेत. फाईन लेग मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. रन चांगला मिळतील. चेंडू गोलीच्या वेगानं फरार. धावाच्या आणि उल्लेख केला होता राहुलजी की खडेकडे स्वीप मारणं आता फलंदाजाने अवगत केलेला आहे आणि मला वाटतं की किसन मात्रेने देखील त्यांचं ऐकलं असावं. ज्याप्रमाणे खडेकडे उभे राहत असताना स्वीप केलं त्या ठिकाणी चौकार प्राप्त केला. किसनची जी ताकद आहे ती तुम्हाला वेगळीच पाहायला मिळेल जेव्हा तो फॉर्मामध्ये असतो. चांगली फिल्डिंग दिनेशकडनं पाहायला मिळाली. त्याची जी फटके खेळण्याची जी स्टाईल आहे जो आपण हेलिकॉप्टर बघितला काय ताकद त्याच्यामध्ये होती आणि बॉटमॅन जो होता तो आपण बघितला. सुंदर प्लेसमेंट आणि काय फटका तो होता. जबरदस्त फटका होता. त्याच्यानंतर त्या 4 धावा आणि आता सामना जवळ येतो. जास्त बघतो आपण 8 चेंडू 8 धावेची गरज आहे सोनादेवी टेमकरला.
क्लोज येते, मॅच जवळ येते. राऊंड विकेट. आखोटापाचा पूल केलाय, मिस सामिंग झेलची संधी, विकेट इथनं मिळेल. किसनला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. दुसरा धक्का सोनादेवी टेमघरला. येणारे आता चेंडू शिल्लक असेल इथून 7 आणि जिंकण्यासाठी 8ची गरज. यश पाटील नवीन बॅटर. बॅटरचा आपण विचार केला तर प्रमुख जे 4 बॅटर आहेत, विवेक पवार, किसन म्हात्रे, श्याम चौधरी, यश पाटील, सायकर बॅटर आहेत. कुठल्याही क्षणाला कुठल्याही परिस्थितीमध्ये बॅटिंग करू शकतील एवढी ताकद या 4 खेळाडूंमध्ये टॉप जे 4 आहेत. जबरदस्त हा संघ आहे. रन्स आहेत 35, 7 मध्ये बनवायचे 8. यश पाटील साकिंगेनला. राऊंड विकेटला पहिलाच बॉल उडवला हवेमध्ये ऑन साइडला. डीप मध्ये फिल्डर फक्त बघत राहतील. काय शॉट आहे. आणि जो मी उल्लेख केलाय की 4 जे टॉप ऑर्डरचे फलंदाज आहेत ते कधीही तो आक्रमण पाहायला मिळाला. अध्यक्ष सिक्सर. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येणारा, मॅचला खुला करणारा तो सिक्सर. आणि राजन पाटील तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आला. आणि अखेर आपण पाहतोय आज राजनची जादू चाललेली नाहीये. क्रमवारीमध्ये बदल केलेला योग्य होता का राहुलजी? सातत्याने तो पॉवर प्लेची ओव्हर टाकत असतो किंवा सेकंड ओव्हरमध्ये येत असतो, मात्र आज थर्ड ओव्हरमध्ये आला आणि भरपूर रन्स त्याने खर्च केला. अंतिम षटक इथून गोलंदाजी करण्यासाठी आता गोलंदाज सचिन गोलंदाजी करण्यासाठी येतोय. चांगला झेल त्याने एक पकडला होता, मात्र 6 मध्ये 2 वाचवणार का? बघा किती चांगला क्रिकेट तिकडे खेळला जातो श्यामकडनं. सेन्सिबल क्रिकेट. ब्रह्मवती खराडीच्या अगेन्स्ट खेळणार आहे संघ, विजय संघ खेळणार आहे. विनिंग टीम खेळ त्यांच्या अगेन्स्ट, म्हणून आपण देखील लगेच रेडी व्हायचं आहे पुढच्या मॅचसाठी. पण टॉस याच्या अगोदर आपण केलेला आहे ती मॅच आपण कव्हर करू. रिव्हर्स इथे खेळत आणि सामना आपल्या साईनला फिनिश केलेला. यश पाटीलनं चौकारानं फिनिश केलेला. अभिनंदन. एक मोठा दणदणीत विजय संपादन केलेला आहे सोनादेवी टेमघरनं. अभिनंदन सोनादेवी टेमघर. आणि हार्ड लक वीरतानाजी दापोडे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू आपण देणार आहोत लगेचच, वेळ न घेता. नाही कोण आहेत मॅन ऑफ द मॅच? मॅन ऑफ द मॅच. काय रे तो फटका आपण बघितला होता, जबरदस्त तो फटका राहिला. आणि खरं अक्षरशः बघण्यासारखा देखना फटका होता किसनचा. आणि किसन म्हात्रे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तुम्हाला मॅच समरी पाहायला मिळेल. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना प्रितेशनं 8 बॉलमध्ये 21 बनवल्या नाबाद. त्याच्यानंतर विवेक पवारनं बनवल्या 20 नाबाद. श्याम चौधरीनं बनवल्या 11 आणि यशनं नाबाद बनवल्या 10. आणि किसन म्हात्रे थोडंसं तिथे आपण करेक्शन करा. किसन म्हात्रे जास्त धावा असतील तिथे आपण समेरीमध्ये थोडंसं करेक्शन करावं. प्रिन्स मूवीज विवेक पवारला आपण थोडं तिथे बाजूला आणि तिथे आपण किस म्हात्रेला ऍड करा. तर आपण देऊया मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सुंदर खेळ आपल्याला पाहायला मिळाला. आमचे विकेट दादा इताडगड यांच्या शुभ हस्ते आपण देऊया किसन म्हात्रेला मॅन ऑफ द मॅच. अप्रतिम खेळाडू आहे, स्लॉक हिटर आहे, त्याच्याकडनं सुंदर खेळ पाहायला मिळाला. अभिनंदन किसन. चर्चा करायची ठीक आहे, पुढच्या मॅचला ते चर्चा करणार आहे तर सांगत असताना चला आपण लगेचच पुढच्या मॅचला सुरुवात करूया. महत्वाची मॅच आहे पुण्यात आपण कॉम्बॉक्स मध्ये करूया. बदल आमचे
हार्ड लक दिनेश पाटील आणि पूर्ण त्यांची टीम इकडे उपस्थित होती, त्यांचे सहकारी सपोर्टर्स होते. हरकत नाही, हार्ड लक दादा. आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. पुन्हा एकदा असतील मनीषजी पाटील भाईंदर परिसरातील सध्या तरी आवाज सध्या तरी आपल्याला महाराष्ट्रभर ऐकायला मिळतोय. त्यांचा आवाज पुन्हा आपण ऐकूया कॉम्बॉक्समध्ये. मनीषजी पाटील तुम्हाला आमचा कॉमेंट्री बॉक्स टेलिव्हिजन सेटवरती पाहायला मिळेल. धन्यवाद राहुलजी भोईर. क्रिकेट समालोचकच नाही तर बैलगाडा शर्यतीमध्ये देखील ज्यांचा आवाज आपण नेहमीच ऐकतो. खरं तर बैलगाडा शर्यतीमध्ये समालोचन करणं किती कठीण आहे ते तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे. त्यात उत्कृष्ट ती प्रगती राहुल भोईर यांची आपण पाहतोय. ती मेहनत आहे राहुल भोईर यांची, तो ज्ञान आहे बैलगाडा शर्यतींचं. चला, जय हरी रानोळी आणि आई देवी वडनोवकर हा दोन संघांचा सामना आपण पाहतोय. प्रितेश वेल डिझर्व. वीर तानाजी दापोडे खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही खेळ खेळलेला आहे. प्रितेशचं ते प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणजे जे खरं आहे ते खरं ते प्रितेश यांच्या वतीनं पाहायला मिळालं. आणि वीर तानाजी दापोडे मोठा जनसमुदाय तुमचा या स्पर्धेत भाग घेताना पाहायला मिळाला. आणि नक्कीच समर्थकांच्या मनाप्रमाणे नाही झालं, पण चांगलं क्रिकेट वीर तानाजी दापोडे संघ खेळलेला आहे. स्वतः चरण पटेल सुद्धा तुम्हाला पाहायला मिळालेत, या संघाला समर्थन देण्यासाठी आले होते. चला मित्रांनो, जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे. 2 बॅटर्स आई देवी वडनोवकर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आहेत आणि लगेच क्षेत्ररक्षण जय हरी रांदोळी संघाने सेट करून घ्यायचं आहे. समालोचन कक्षामध्ये जॉईन झालेले तर राहुलजी भोईर, काही एक्सपिरियन्सेस त्यांचे देखील आपण शेअर करणार आहोत. कारण नेहमीच फिटनेस या विषयावर त्यांचा जास्त फोकस राहिलेला आहे आणि म्हणूनच किती कॉन्शियस आहेत समालोचन कक्षामध्ये ते नेहमीच पाहायला मिळतात फिटनेसच्या प्रती. आणि स्क्रीनवर तुम्ही त्यांनाच पाहताय, आपण पाहू शकतोय राहुल भोईर, समीरजी ठाकरे, आमचे स्कोरर विशालजी नाईक आणि आमचे सर्व मेंबर्स जे प्रिन्स मूवीजसाठी काम करत आहेत. नाही, ते जबत सुद्धा राहुल भोईर जबत सुद्धा नाही. ते म्हणतायत या ठिकाणी फिटनेस हा विषय देखील तितकाच महत्वाचा आहे. चला, मॅच ऑन करायचे मित्रांनो. 2 बॅटर्स रेडी आहेत, मला इकडे दिसत आहेत. क्षेत्ररक्षण लावायचे प्लीज जय हरी रांदोळी. त्यामुळे थोडी चर्चा आपण आउट ऑफ बॉक्स करूया राहुलजी, महत्वाच्या बाबी आहेत त्या. चला, लगेच क्षेत्ररक्षण लावा जय हरी रांदोळी. आम्हाला आयोजकांच्या सूचना मिळत आहेत प्लीज, कारण एक एक क्षण महत्वाचा आहे, एक एक सेकंद महत्वाचा आहे. आणि अशा वेळेला जेव्हा वेळापत्रक पूर्ण करायचंय, लख्ख सूर्यप्रकाशात करायचंय, तर मग वेळेबद्दल सतर्क राहणं खूप गरजेचं आहे. चल प्लीज, विनंती करतोय काल्हेरच्या सर्व ग्रामस्थांचा आभार की हे मैदान खेळण्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. अध्यक्ष साहेब स्वतः काल्हेरचे आहेत आणि त्यांनी काल गोल्डन अनाउन्समेंट करून टाकली. म्हणजेच भिवंडी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत या स्पर्धेपासून आता या सीझनमध्ये जो संघ टॉप करेल त्या संघाला गोव्याची ट्रिप आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू जो भिवंडी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या सीझनमध्ये खेळणार आहे त्याला मिळेल एक शानदार बाईक. आता ती बाईक कोणाच्या नावावर ते मार्च महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये कळेल, तेव्हा कुठेतरी सीझन संपतो भिवंडीमधला. आणि त्यानंतर या स्पर्धेमध्ये अध्यक्ष चषकामध्ये जो प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहणार आहे त्याला देव टूर्स अँड ट्रॅव्हलच्या वतीनं 4 धाम यात्रा मिळणार आहे. अध्यात्माकडे देखील आपण थोडंसं फोकस करायला हवं आणि देवदर्शन सुद्धा करायला हवं आणि त्यासाठी ही संकल्पना खूप चांगली आहे. प्रत्येक वर्षी भिवंडीमध्ये वेगवेगळी बक्षिसं तुम्हाला पाहायला मिळतात, त्यापैकी एक बक्षीस आपण यावर्षी पाहतोय. एव्हाना गोव्याची पिकनिक तर आहेच, पण ती पूर्ण सीझनमध्ये चांगली टीम असेल त्यासाठी. पण 4 धाम यात्रा असणार आहे, जो खेळाडू या स्पर्धेमध्ये चांगला खेळणार त्यासाठी. जय हरी रांदोळी आणि आई देवी वडनोवकर संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे. फ्री एंट्री टुर्नामेंट, द्रुतगती क्रिकेट फॉर्मॅट आहे. या 4 षटकांचं क्रिकेट, 4 षटकांमध्ये तुम्हाला 4 गोलंदाज वापरून आपली पूर्ण ताकद झोकायची असते. आणि अशा फॉर्मॅटमध्ये कित्येक नावाजलेले संघ जे आहेत, जे प्रबळ दावेदार होते विजयाचे, ते बाद होऊन परतलेले आहेत. या अगोदरच वीर तानाजी दापोडे हा एक प्रबळ दावेदार होता या स्पर्धेतला, ते सुद्धा बाहेर गेलेले आहेत. बंद्र्यामूर्ती कालेर हा संघ सुद्धा स्पर्धेच्या बाहेर गेलेला आहे. त्याचमुळे आता वक्तव्य करणं की हाच संघ अंतिम विजेता असेल हे थोडंसं चुकीचं ठरेल. त्याचमुळे वेट अँड वॉच या ठिकाणी पाहूया जिंकेल नक्की कोण. घेऊया एक छोटा